माझ्याकडे साताऱ्यातील 15 वर्षाच्या मुलाची केस आली होती. तो छोट्या छोट्या गोष्टीवर वस्तू फेकायला लागला होता. आईने त्याच्या फक्त एवढंच म्हटलं की तू फोन खाली ठेव आणि अभ्यास कर. आणि तो अचानक ओरडायला लागला. एकदम दरवाजा त्याने आपटला, बाटली फेकून दिली. शाळेत एकदम फ्रेंड सोबत अचानक त्याने भांडणे सुरू केली. घरी एकदम सायलेन्स राहायला सुरुवात केला आणि स्वतःच नंतर रडायला देखील लागला. आता मी एवढा अँग्री का होतो असा प्रश्न त्याच्या मनामध्ये होता. आता समजून घ्या की राग हा त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे असं अजिबात नाहीये. रागाच्या मागे नेमक्या कोणकोणत्या भावना आहेत हे शोधणं खूप गरजेचं असतं. या ठिकाणी मला जे सापडलं त्याच्या काउन्सिलिंगमध्ये तर हर्ट, प्रेशर, रिजेक्शन, हेल्पलेसनेस हे सगळं लपलेलं दिसतं. जेव्हा एखादी व्यक्ती फिलिंग एक्सप्रेस करू शकत नाही तेव्हा बॉडी जी असते ती अँगरमध्ये रिॲक्ट करायला सुरुवात करते. आता अँगर म्हणजे अनेकदा पेनचा लाऊड एकदम वर्जन असतो, हेही समजून घेणं गरजेचं आहे. समुपदेशनमध्ये मी त्याला 2 टास्क दिले. एक पहिलं की तुझे ट्रिगर पॉईंट जे आहेत ते शोधायला लावले, की राग आला की 10 सेकंद काही बोलायचं नाहीये, थांबायचं आहे आणि ट्रिगर पॉईंट काय आहेत ते शोधायचं आहे. दुसरं की अँगर जर्नल करायला सांगितलं, म्हणजे मी रागावलो कारण या कारणामुळे मी आज रागावलो असं रोज लिहायला सांगितलं. सायकोलॉजिकल रूल या ठिकाणी लक्षात ठेवा, रिॲक्शन कंट्रोल केली की रिलेशनशिप डॅमेज जो असतो तो कमी होत असतो. आता तुम्हालाही पटकन राग येतो का? राग येत असेल तर अँगर असा मेसेज मला खाली लिहायला विसरू नका आणि हो, मला फॉलो देखील करा.